नागपूर पर्यंत चालणारी 800 किलोमीटरची पदयात्रा निघालेली आहे। आज आपल्या सणसवाडी परिसरातनं जातीये। तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तींना नतमस्तक होऊन ही यात्रा आता निघाली आहे। ही यात्रा का निघाली आहे या भूमिका सांगणारी पत्रक या युवा संघर्ष यात्रेचे कार्यकर्ते आपल्याला देत आहेत। ती पत्रक नक्की घ्या आणि आमची भूमिका, कारण ही युवा संघर्ष यात्रा आम्ही आमच्यासाठी काढत नाही आहोत। आपण जर पाहिलं गेल्या 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आजच्या काळात आहे। पण या बेरोजगारीचे परिणाम काय होत आहेत? आज घराघरामध्ये भांडण, बापाचं मुलाशी पटत नाही, आईचं मुलीशी पटत नाही, पोरं व्यसनी होत चालली आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचा 40% युवा हा आहे आणि त्याच्या हाताला काम नाहीये। आपण बघतोय, आपण विविध भागातनं जाताना MIDC बघतोय। प्रत्येक तालुका पातळीवर MIDC असलीच पाहिजे, ही युवा संघर्ष यात्रेची मागणी आहे। यासाठी अशा 20 मागण्या घेऊन ही युवा संघर्ष यात्रा निघाली आहे। पुन्हा एकदा सांगतो, ही युवा संघर्ष यात्रा कशासाठी? तर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी, तुमच्या आमच्या सर्वांसाठी ही युवा संघर्ष यात्रा निघाली आहे। तर चला आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवा संघर्ष यात्रा रोहित दादा पवार या ठिकाणी चालत आहेत आणि या भागातल्या शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी, हितासाठी या ठिकाणी दादांनी ही संघर्ष यात्रा चालू केलेली आहे। आजच्या परिस्थिती अशा आहे, देशामध्ये महागाईचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे आणि तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम नाही, यासाठी ही संघर्ष यात्रा चालू आहे आणि या सरकारच्या खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे युवांना आज हाताला काम नाही, शिक्षण महाग झालंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर मुलांना मुलींना संधीच कामाची मिळत नसेल तर कुठेतरी एक वेगळी प्रकारची खतखत आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि आज त्याच युवांना कुठेतरी हक्क मिळावा आणि खास करून मराठा समाजाच्या युवांना हक्क मिळावा यासाठी जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत, उपोषण करत आहेत। आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे
की जे कोर्टाचं आपलं एक नियम असतात, नाही तर कोर्टामध्ये टिकणारं जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे. होतं असं की आरक्षण सरकार घाईगडबडीने देतं, इलेक्शनकडे बघून देतं, पण ते कोर्टात टिकत नाही. त्यामुळे असं एक आरक्षण आपल्या सर्वांना पाहिजे की जे कोर्टामध्ये राहील, आणि आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. पण आज हे होत असताना काही सामाजिक कार्यकर्ते जसे जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या युवांना कुठेतरी हक्क मिळावे, जे काही त्यांच्या मनामध्ये खतखते, हाताला काम नाही, ते सरकारी नोकरी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि त्यांना या प्रयत्न कारण का आमची ही जी यात्रा आहे ती सुद्धा युवांच्या हिताची आहे. हाताला काम मिळावं हीच भूमिका आपण घेतली. शिक्षणाचा खर्च जो वाढलेला आहे तिथं स्कॉलरशिप मिळाली, अशा पद्धतीने मुद्दे घेऊन आम्ही चाललेलो आहोत. त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ता आरक्षणासाठी तिथं लढत असेल आणि काल त्यांनी निर्णय घेतला उपोषण करण्याचा, आणि मग ते तिथं करत असतील. आम्ही चालतच आहोत 20-20 किलोमीटर दिवसाला युवांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देण्यासाठी आज मी असेल आणि माझ्यातले काही लोकांनी निर्णय असा घेतलेला आहे की आज अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही. आणि मग त्यांना एक छोटासा, त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, महाराष्ट्राचा संघर्ष खूप मोठा आहे, युवांचा आहे, सामान्य लोकांचा आज आहे, त्यात आमचा एक कुठेतरी वाटा असावा यासाठी आम्ही आज अन्नत्याग केलेला आहे. डॉक्टरांनी नाराजगी व्यक्त केली, घरच्यांनी व्यक्त केली, पण निर्णय घेतलेला मागे घेता येत नाही. आज पूर्ण दिवस अन्नाचा एक सुद्धा कण न घेण्याचा निर्णय तिथं आम्ही सर्वांनी, आमच्यातल्या काही जणांनी आणि मी स्वतः तिथं घेतलेला आहे.